नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी नवीन वर्षाची सुरुवात प्रतिभास किचन याने करणार आहे। तर आजचा वर्षातला पहिला सण म्हणजे भोगी। त्या भोगीची तुम्हाला गावरान रेसिपी मी दाखवणार आहे। हे आहे गाजर, शेंगा, वांग, बटाटा हे आपण मिक्स केलेलं होतं, वाटून घेतलेलं ते वाटण आहे। ह्या ओल्या शेंगा आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे। ही चाकवताची भाजी आहे। हा पावटा घेवडा, पुन्हा याच्यामध्ये हरभरा आहे, याच्यामध्ये तुरीच्या शेंगा आहेत। हा आपला लाल तिखट, हळद, मीठ आणि हा आपला गरम मसाला मोरिया। आता आपण याच्यामध्ये 4 चमचे तेल घालणार आहोत। राई आणि जिरे घालणार आहोत। जिरे चांगले तडतडलेत, त्यामध्ये आपण घालूया कांदा। मध्ये आपण हे लाल मिरची, हळद आणि मीठ हे मसाले सर्व घालूया आणि ते चांगले तेलात परतून घेऊया। घेतलेले वांगे, बटाट्याला आणि शेंगा, गाजर याला आपण याच्यामध्ये सोडून देऊया। वांगे बटाटे तेलात चांगले मिक्स झाले। आता याच्यामध्ये हा गावरान मेवा टाकूया। हलवून चांगलं एकत्र करून हलवून घेऊया। आता हे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये मिक्स करू। आता वेळ आहे हे वाटलेलं सर्व मिश्रण यामध्ये टाकण्याचे। त्याच्यात सुकं खोबरं आहे, तीळ आहे, जिरं आहे आणि आपली कोथिंबीर यांना लसूण यांना मिक्स करून आपण भाजून वाटून घेतलेलं आहे। आता वेळ आहे पाणी ओतण्याची। जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे किंवा सुकी भाजी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गरम पाणी करून आपल्याला घालायचं आहे। रस्सा हवा आहे किंवा सुकी भाजी हवी आहे, आम्हाला तर बाजरीच्या भाकरी तिळाच्या त्याच्याबरोबर चुरून मुरून खायला खूप आवडतं। आता आपण याच्यामध्ये ही चाकवतची भाजी टाकून देऊया। अर्धी आता टाकू, अर्धी चांगली ती उकळी आल्याच्या नंतर टाकू आणि याला 10 मिनिटं आपण मस्तपैकी कडकडून शिजायला देऊ। या भाजीला चांगली दणदणून उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू। आपण हे सर्व करूया। कशी वाटली आपल्याला बाजरीची भाकरी, तीळ लावून आणि भोगीची भाजी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मला तुमचा सपोर्ट द्या। हॅपी भोगी।